तारीख होती 7 जून 2026। रविवारची ती दुपार उत्तर प्रदेशच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला आणि कोट्यवधी रामभक्तांना हादरवून टाकणारी ठरली। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक असा आरोप केला ज्यानं थेट देशाच्या श्रद्धेलाच हात घातला। हा आरोप उत्तर प्रदेशच्या सत्ताधारी भाजप सरकारवर नव्हता, तो थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही नव्हता, तर हा आरोप होता थेट श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर। आणि आरोप साधा सुद्धा नव्हता, तो होता कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा। सुरुवातीला या आरोपांना राजकीय स्टंट म्हणून फेटाळण्यात आलं। राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले, पण जसे जसे दिवस पुढे सरकत गेले तसे तसे या प्रकरणातील एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येऊ लागले। सत्य लोकांसमोर आलं। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। इतकंच नाही तर या प्रकरणी थेट FIR दाखल होऊन पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा नोंदवला असून त्यांना ताब्यात घेतलं गेलंय। पण हा देणग्यांचा महाघोटाळा नेमका काय आहे? मंदिराच्याच एका लेखापालानं हा संपूर्ण काळा बाजार सर्वात आधी कसा उघडकीस आणला? हा घोटाळा नेमका किती कोटींचा आहे आणि दोषींवर काय कारवाई होणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आणि या संपूर्ण प्रकरणाची इनसाइड स्टोरी पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सगळ्यात आधी समजून घेऊया की हा घोटाळा नेमका काय आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये जगभरातील रामभक्तांनी मंदिरासाठी हजारो कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या होत्या। यामध्ये रोख रक्कम, चेक, ऑनलाईन ट्रान्सफर आणि सोन्या चांदीच्या विटांचा समावेश होता। अखिलेश यादव यांनी आरोप केला आहे की भाविकांनी श्रद्धेनं अर्पण केलेल्या या पैशांच्या हिशोबात गेल्या 2 वर्षात कोट्यवधी रुपयांचा मोठा अपहार झालाय। देणगीच्या पावत्यांमध्ये फेरफार करण्यात आली आहे। बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार करणे आणि जमिनीच्या खरेदी विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। राम भक्तांच्या पैशांवर काही लोकांनी स्वतःचे खिसे भरल्याचा थेट आरोप अखिलेश यादव यांनी केला, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। अखिलेश यादव यांच्या या आरोपांवर उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। मीडियामध्ये या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या। चौफेर टीका होऊ लागल्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना समोर यावं लागलं। चंपत राय यांनी तातडीनं निवेदन जारी करत हे सर्व आरोप फेटाळून लावले। त्यांनी सांगितलं की जमीन खरेदीमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही। विरोधक हे राम मंदिराच्या कामात विघ्न आणण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक ट्रस्टची नाहक बदनामी करत आहेत। चंपत राय यांनी आरोप फेटाळले तरी हे प्रकरण शांत होणार नव्हतं, कारण हा विषय कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेशी जोडला गेला होता। भाजपच्या हायकमांड पर्यंत आणि संघ मुख्यालयापर्यंत या घोटाळ्याचे पडसाद उमटले। सरकारवर दबाव वाढू लागला। शेवटी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी आणि अधिकृत तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। एक SIT स्थापन करण्यात आली। आता प्रश्न येतो की इतका मोठा आणि हाय प्रोफाइल घोटाळा सर्वात आधी समोर कसा आला? कोणत्याही बाहेरील एजन्सीनं किंवा नेत्यानं हा घोटाळा शोधलेला नाहीये, तर याची पाळंमुळं मंदिराच्या आतूनच उघड झाली। राम मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत ऑडिट दरम्यान तिथल्याच एका प्रामाणिक लेखापालाच्या ही गोष्ट लक्षात आली की देणगीच्या रकमा आणि बँकेत जमा होणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत आहे। काही मोठ्या देणग्यांच्या पावत्या सिस्टीम मधून गायब केल्या गेल्या होत्या, तर काही डिजिटल ट्रान्सफरचे पैसे थेट ट्रस्टच्या मुख्य खात्यात न जाता इतर संशयास्पद खात्यांवर वळवले जात होते। या लेखापालानं हिम्मत दाखवून हा संपूर्ण ऑडिट रिपोर्ट आणि संशयास्पद व्यवहारांची यादी ट्रस्टच्या वरिष्ठ विश्वस्तांसमोर ठेवली। ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आतमध्येच मोठा गैरव्यवहार सुरू आहे, तेव्हा त्यांनी तातडीनं या प्रकरणाची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली। म्हणजेच आतल्याच एका सजग कर्मचाऱ्यामुळे हा कोट्यवधींचा काळा बाजार चव्हाट्यावर आला। या तक्रारीनंतर उत्तर प्रदेश सरकारनं तातडीनं SIT म्हणजे विशेष तपास पथकाची स्थापना केली। SITनं जेव्हा प्राथमिक तपास केला तेव्हा त्यांचेही डोळे पांढरे झाले। आर्थिक व्यवहारांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अतिनियमता आढळली की SITनं आपल्या प्राथमिक अहवालात अत्यंत कडक शिफारसी केल्या। या शिफारसीनंतर आणि वाढत्या दबावामुळे राम जन्मभूमी
आणि ट्रस्टचे सर्वात प्रमुख चेहरे असणारे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। ही या प्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड मानली जाते। ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून अयोध्येच्या राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात एकूण 8 जणांविरुद्ध फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी वेगानं कारवाई करत आतापर्यंत 4 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत आणि उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा घोटाळा मुळात किती कोटी रुपयांचा आहे? तर SIT सध्या सर्व बँक खाती, ऑडिट रिपोर्ट्स आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनची कसून चौकशी करत आहे। प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा काही कोटींच्या घरात आहे, पण अंतिम ऑडिट रिपोर्ट आल्यानंतरच घोटाळ्याची अचूक रक्कम स्पष्ट होईल। काही सूत्रांच्या मते गेल्या 2 वर्षांतील देणग्यांचा हा घोळ पाहता हा आकडा 1400 कोटींच्या घरात असू शकतो। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर काही गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत। यामध्ये सरकारी ट्रस्टच्या पैशांची अफरातफर, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या कलमांचा समावेश आहे। दोषी आढळल्यास या आरोपींना अनेक वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते। SIT सध्या या पैशांचा माग काढत आहे की हा पैसा नेमका कोणाच्या खात्यात गेला आणि तो कुठे वापरला गेला। हे आरोप केवळ अखिलेश यादव यांनीच केलेले नाहीयेत, तर आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप आणि खळबळजनक आरोप केलेत। नुकतेच त्यांनी या कथित घोटाळ्याचे पुरावे लखनौमध्ये SIT कडे सुपूर्द केलेत। संजय सिंह यांचे आरोप मुख्यत्वे जमीन घोटाळ्याशी संबंधित आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ट्रस्टने बाजारभावापेक्षा अनेक पटींनी अधिक किमतीत जमीन खरेदी केल्या। उदाहरणार्थ, जी जमीन अवघ्या 2 कोटी रुपयांची होती ती केवळ 5 मिनिटात 18.5 कोटी रुपयांना ट्रस्टला विकली गेली। 3 कोटी रुपयांची जमीन 24 कोटींमध्ये, तर 9 कोटी रुपयांची जमीन चक्क 55,47,00,000 रुपयांना खरेदी करण्यात आली। सरकारी मालकीची जमीन जी कायद्यानुसार खरेदी विक्री करता येत नाही ती ही कोट्यवधी रुपये देऊन ट्रस्टच्या नावावर खरेदी करण्यात आली। जमीन घोटाळ्यासोबतच मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने, चांदी, कोट्यवधी रुपयांची रोकडही गायब झाल्याचा आरोप संजय सिंह यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे देशातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। अखिलेश यादव आणि संपूर्ण विरोधी पक्षानं या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडलंय। विरोधकांचं म्हणणं आहे की भाजपने नेहमीच रामाच्या नावावर राजकारण केलं आणि आता त्यांच्याच नाकाखाली रामाच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाला। पण या राजकारणापलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर सर्वात मोठा धक्का बसला आहे तो सामान्य भक्तांना। देशातील गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांनी, वृद्ध महिलांनी आपल्या पेन्शनमधून रोजच्या कमाईतून 10, 20, 50, 100 रुपये वाचवून राम मंदिरासाठी देणगी दिली होती। ती देणगी अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यासाठी होती, कोणत्याही नेत्याचे किंवा भूमाफियांचे खिसे भरण्यासाठी नव्हती। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे। अयोध्या राम मंदिर हे केवळ एक मंदिर नाहीये, तर जगातील कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचं आणि श्रद्धेचं केंद्र आहे। गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकानं आपल्या घामाचा पैसा प्रभू रामाच्या चरणी अर्पण केला। अशा पवित्र ठिकाणी जर देणग्यांचा असा गैरव्यवहार होत असेल तर तो कोट्यवधी भक्तांच्या भावनेशी खेळच आहे। चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।